राजारामपुरीतील लकी बाजार परिसरातील जुन्या पाण्याच्या टाकीतून मध्यरात्री मोठ्या प्रमाणात पाणी ओव्हरफ्लो झालं. पाणी ओव्हरफ्लो होऊन शाहू मिल कॉलनीतील अनेक घरांमध्ये पाणी शिरल्यानं नागरिकांची मोठी तारांबळ उडाली. पाण्यामुळे घरातील संसारोपयोगी साहित्य आणि जीवनावश्यक वस्तूंचं मोठं नुकसान झालं. कोल्हापूर महानगरपालिकेच्या ढिसाळ नियोजनाचा आणि अधिकाऱ्यांच्या निष्काळजीपणाचा फटका आता थेट नागरिकांना बसू लागलाय. कोल्हापुरातील राजारामपुरी परिसरातील 18 लाख लिटर क्षमतेची जुनी पाण्याची टाकी गेल्या 4 दशकांपासून कार्यरत आहे. याच टाकीतून राजारामपुरी, बागल चौक, शाहूनगरसह अनेक भागांना पाणी पुरवठा केला जातो. दरम्यान अमृत योजनेअंतर्गत 12 लाख लिटर क्षमतेची नवीन पाण्याची टाकी उभारण्यात आली. मात्र बांधकाम पूर्ण होऊनही ते अद्याप कार्यान्वित करण्यात आलेली नाही. चाचणी दरम्यान पाईपलाईनमध्ये गळती आढळल्यामुळं नवीन टाकी सुरू करण्यात आलेली नसल्याचं स्थानिक नागरिक सांगतात. मात्र याचा फटका स्थानिक नागरिकांनाच बसतोय. बुधवारी मध्यरात्री 1 वाजण्याच्या सुमारास जुन्या टाकीतून अचानक मोठ्या प्रमाणात पाणी ओव्हरफ्लो झालं. त्यामुळं काही क्षणातच रस्त्याचा ओढा झाला आणि शाहू मिल कॉलनीतील अनेक घरांमध्ये पाणी शिरलं. घरात पाणी शिरल्यानं झोपेत असलेल्या नागरिकांची एकच धावपळ उडाली. घरातील फर्निचर, धान्य, इलेक्ट्रिक वस्तूंसह अनेकांच्या घरातील वस्तू अक्षरशः पाण्यावर तरंगताना दिसत होत्या. त्यामुळे नागरिकांचं मोठं आर्थिक नुकसान झालंय. या घटनेनंतर अद्याप महानगरपालिकेचा एकही जबाबदार अधिकारी घटनास्थळी पोहोचला नसल्याचा आरोप स्थानिकांनी केलाय. त्यामुळे संतप्त नागरिकांनी महानगरपालिकेच्या कामकाजावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. गेले 40 वर्ष ही टाकी आहे, पण ह्या टाकीचं पाणी कधी रात्रीचं सोडतात त्यांनी आणि सगळं पाणी ओरफुल होऊन तास 2-2 तास पाणी वाहते. सगळं हे असं सगळं आमच्या घरातनी पाणी जातं हे. आणि दिवसभर आम्ही काम करायचं आणि रात्रभर हे पाणी काढत बसायचं. किती अधिकाऱ्यांना सांगून सुद्धा त्यांनी ऐकलं नाहीत आणि परत हाय ते पुढं मागं तसं करतात, तेच करतात त्यांनी. किती वेळा सांगितलं तरी काय दखल घेतली नाही, कुणीही दखल घेतली नाही. तेवढ्यापुरतं हो करतो म्हणतात जातात, हो खरं काहीही करत नाहीत. दरम्यान जीर्ण झालेल्या या टाकीची अनेक ठिकाणी पडझड झाली असून तिचं स्ट्रक्चरल ऑडिटही झालंय. 40 वर्षांहून अधिक जुन्या असलेल्या या टाकीची स्थिती अत्यंत धोकादायक असल्याचा दावा करण्यात येतोय. टाकीची कार्यक्षमता संपली असून वेळेत उपाययोजना न केल्यास मोठी जीवितहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे आता आंदोलनाशिवाय पर्याय नसल्याचा इशारा सामाजिक कार्यकर्ते महेश उत्तुरे यांनी दिलाय. गेली 40 वर्षे झाली राजारामपुरीला ह्या टाकीचा पुरवठा, राजारामपुरी व परिसराच्या भागांना पुरवठा होतो. ही पूर्वीची टाकी आहे. ही 18 लाख लिटर टाकी आहे. प्रशासनाच्या चुकीच्या आराखड्यामुळं आज त्या टाकीचं लिकेज आहे. परत ती टाकी लहान आहे, ती डिझाईन त्यांनी चुकीच्या पद्धतीचं केलं. ही कमीत कमी ही 18 लाख लिटरची टाकी तिथं ती 18 लाख लिटर करायला लागत होती. मग पाणी पुरवठा त्याचा कमी प्रमाणात भरला जाईल, त्यामुळे ती अजून टाकी चालू केली नाही. त्याबरोबर ह्याचं स्ट्रक्चर ऑडिट झालेलं आहे. महापालिकेनं स्ट्रक्चर ऑडिट केलेलं आहे. ह्याचं डिमॉन्स्ट्रेशन करा असं महापालिकेला पत्र दिलेलं आहे. तरीही कुठलं प्रशासन त्याच्यावर दखल घेत नाही. आजूबाजूची ही घरं आहेत, ही मातीची घरं आहेत. कित्येक वर्ष त्यांच्या घरातनी ओलावा आहे. त्यामुळे घरात पेशंट आणि हे निर्माण व्हायला लागलेत. हे जबाबदार उद्या कुणाला काय झालं आणि हे फुटल्यानंतर आज घरापर्यंत पाणी आले, माणसं मेल्यानंतर महापालिका जागी होणार आहे का? या अशा पद्धतीने वारंवार आम्ही तुम्हाला सूचना केलेल्या आहेत की त्याच्यावर दखल घ्या. अमृत ठेकेदाराला ब्लॅकलिस्ट करा. चुकीच्या पद्धतीनं ज्यांनी डिझाईन केले त्या अधिकाऱ्याला सस्पेंड करा. पण ह्याचा त्रास प्रशासनानं केलेल्या चुकीचा त्रास का नागरिकांना आणि किती वर्ष सहन करायचा? आम्ही लोकप्रतिनिधी म्हणून माझी मिसेस आणि इथल्या नागरिकांना आम्ही आव्हान देतो की महापालिकेला कुलूप लावण्यात येईल. उद्या इथल्या माणसांच्या जीवीची जबाबदारी महापालिकेनं घेतली पाहिजे. काल रात्रीचा जो प्रकार आहे त्यामुळं जी टाकी उद्या एखाद्या ढासळली तर इथले जवळजवळ 100-150 घरातले नुकसान होईल, माणसांची माणूसहानी होईल. आणि याची तात्काळ आयुक्तांनी दखल नाही घेतली तर महापालिकेवर आम्ही आंदोलन करू. उत्तुरे यांनी सुरक्षेचाही गंभीर मुद्दा उपस्थित करत जुन्या टाकीमुळे परिसरातील नागरिकांच्या जीविताला धोका निर्माण झाल्याचं म्हटलंय. महापालिकेचे ओपन प्लेस, गार्डन, टाक्यांच्या इथं ज्या त्या डिपार्टमेंटनं त्या ठिकाणी आपली सिक्युरिटी महापालिकेने जबाबदारी घेतली पाहिजे. आपली एवढी मोठी टाकी आहे, पाण्याचं ठिकाण आहे, या ठिकाणी अशा प्रकारचे काहीतरी अवाध्य धंदे सगळे चालत असतील तर हे पाणी आपण जनतेला प्यायला देतोय. ह्याच्या वर जाऊन काय कुणी टाकलं तर केवढा मोठा अपघात होईल कोल्हापुरात. त्याची सिक्युरिटीच्या दृष्टीकोनात काय आहे हे आयुक्तांनी दखल घेतली पाहिजे. तात्काळ त्याच्या जल अभियंत्यांनी ह्याची दखल घ्यायला पाहिजे. नाही ह्याचा सगळ्या सुधारणा झाली नाहीतर आम्ही महापालिकेला घेराव घालू. शहरात एकीकडे अनेक भागात दिवसाआड पाणीपुरवठा होत असताना दुसरीकडे अशा प्रकारे लाखो लिटर पाणी वाया जात असल्यानं नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केलाय.
महानगरपालिकेनं तातडीनं नवीन पाण्याची टाकी कार्यान्वित करून जुन्या टाकीबाबत कायमस्वरूपी निर्णय घ्यावा, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा नगरसेविका प्रतिज्ञा उत्तुरे यांनी दिला आहे. खरं तर पाणी पुरवठा हा विषय शहरासाठी खूप गंभीर आहे. एकीकडे एक दिवस आड पाणी चालू आहे, दुसरीकडे पाणी ओव्हरफ्लो होतं आहे. बरं, गेली अनेक वर्ष इथले नागरिक ह्या समस्येला त्रासलेले आहेत. बरेच अनेक वर्ष झालं इथे ही समस्या उद्भवती आहे. मग खऱ्या अर्थानं प्रशासन करतंय काय? मग वेळोवेळी आम्ही सांगतोय तुम्ही तातडीने यावरती लक्ष घेतलं पाहिजे. हे गेली अनेक वर्ष चालू आहे. तर ही टाकीपासून आता खरं तर धोका, ही टाकी कधीही पडेल अशी इथल्या लोकांची भावना आहे. कारण बघितलं तर तिथं बांधकाम त्याचं जुनं झालेलं आहे, भेगा पडलेल्या आहेत, पाणी गळती चालू आहे. एकीकडे पाणी नाही, इकडे पाणी वाया जातंय. हा एक मुद्दा झाला. शिवाय उद्या कोणाची जीवितहानी होऊ नये, इथं नागरिकांचा इथं जे काही नुकसान होते त्याला जबाबदार कोण, ह्याचं प्रशासनानं खऱ्या अर्थानं लक्ष दिलं पाहिजे. आणि लवकरात लवकर तात्काळ मी म्हणते आज पाणीपुरवठा विभागाने इथं फिरती करावी. माझं तर म्हणणं आपलं ह्या पाणीपुरवठा विभागाचं कामच आहे. ज्या त्या विभागाला जे ते अधिकारी नेमलेले आहेत, आयुक्त आहेत, उपायुक्त आहेत, या सर्वांनी इथं लक्ष दिलं पाहिजे होतं यापूर्वीच. आणि त्यावरती तातडीनं उपाययोजना केली पाहिजे होती. आणि ही टाकी बंद करून नवीन टाकी सुरू करणं खरं तर गरजेचं होतं. नाही केलं तर मला इथले नागरिक इतके संतापलेले आहेत. या नागरिकांच्या बरोबरीने आम्हीही या लढ्यामध्ये आहोत आणि तीव्र आंदोलन आम्ही पालिकेवरती मोर्चा घेऊन जाऊ उद्या. एका बाजूला कोट्यवधी रुपये खर्चून नवीन पाण्याची टाकी तयार आहे, तर दुसऱ्या बाजूला जीर्ण झालेल्या जुन्या टाकीमुळं नागरिकांच्या जीविताला धोका निर्माण झालाय. मध्यरात्री घरात पाणी शिरण्याची घटना ही केवळ निष्काळजीपणाचा परिणाम असल्याचा आरोप नागरिकांनी केलाय. आता तरी महापालिका जागी होणार का, असा संतप्त सवाल नागरिक उपस्थित करतायत.